बांगलादेशात हिंदूंवर वाढते अत्याचार व हत्या, आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी। आज दिनांक 24 डिसेंबर वडूज तालुका खटाव इथं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अत्याचार, हत्या व धार्मिक छळ तात्काळ थांबवण्यासाठी कडक भूमिका याबाबत वडूज तहसील कार्यालय इथं निवेदन देण्यात आलं आहे। निवेदन देण्यापूर्वी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या छळाबाबत घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। त्यानंतर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं तहसील कार्यालय वडूज येथील नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। तसेच वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी उपस्थित राहून या निवेदनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केले। बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हादी याच्यावर ढाका इथं गोळीबार झाल्यानंतर त्याचा उपचाराच्या आधीच मृत्यू झाला। यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरुद्ध जाणीवपूर्वक हिंसाचार घडवून आणला जातो आहे। यात बांगलादेशातील मैमनसिंह भागात सनातन धर्म मानणाऱ्या तरुण हिंदू दीपू चंद्र दास या निरपराध हिंदू युवकाची जमावाकडून अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली। वृत्तानुसार त्याला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आलं। अशा घटना तेथील हिंदू समाजात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या आहेत। बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुनियोजित, संघटित व क्रूर स्वरूपाचे अत्याचार सुरू आहेत। केवळ हिंदूंच्या हत्या नव्हे तर हिंदूंची घरं, मंदिरं जाळण्यात येत आहेत। महिलांवर बलात्कार होत आहेत। अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात येते। याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमातून उघड झालेलं सत्य आहे। या संदर्भात निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या। भारत सरकारनं बांगलादेशातील हिंदू विरोधी घटनांचा तीव्र निषेध नोंदवून दीपूचंद्र दास यांच्या हत्येसह अशा सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि पीडित कुटुंबांना भरपाई याची तातडीची लेखी हमी बांगलादेशकडून घ्यावी। भारत बांगलादेश दरम्यान हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती आदी अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्य व मंदिराच्या सुरक्षेबाबत स्वतंत्र ठराव करावा आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त समिती स्थापन करावी। संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगात SSARC सारख्या मंचावर बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा मुद्दा अधिकृत आकडेवारीसह मांडून फॅक्ट फाइंडिंग मिशनची मागणी करावी। धार्मिक छळामुळे भारतात येणाऱ्या हिंदूंना तात्पुरते संरक्षण, नागरिकत्व किंवा दीर्घकालीन व्हिसा देण्यासाठी मानवतावादी आणि पारदर्शक धोरण तयार करावे। तसेच छळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र व्यवस्था स्थापन करावी। बांगलादेशातील मंदिरं, स्मशानभूमी व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, डिजिटल नोंदणी करण्यात यावी। बळकावलेली मंदिरं व जमीन मूळ मालकांना परत मिळावी यासाठी भारत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी। बांगलादेशातील हिंदू समाजाशी भारत सरकारनं थेट संवाद राखून त्यांच्या स्थिती, गरजा आणि मागण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा तयार करावी। अत्याचार थांबत नसतील तर बांगलादेशासोबतचे आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालण्याचा निर्णय घ्यावा। तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरोधात कठोर पावलं उचलली जावीत। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवेदन देताना वडूज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद भंडारे, अनिल जाधव महाराज, श्री गुरव, सचिन इंगळे, जनार्दन फडतरे, जगन्नाथ कोळपे, गौरव गोपणे, विनोद भंडारे, रमेश गोडसे, सिद्धनाथ गोडसे, ॲडव्होकेट गजानन फडतरे, विजय गुरव, अलका कदम, मनीषा दारवडकर, बाळूताई जाधव, लक्ष्मी आवळे, हिराबाई जाधव, अनिता गोडसे इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। खरं तर ही दुःखद घटना आहे की बांगलादेश सारख्या ठिकाणी ज्याचा जन्मच मुळात भारताने घडवला अशा बांगलादेशनं आमच्या हिंदू समाजावरती अत्याचार करणं, अन्याय करणं, जिहादी मानसिकतेतून जगभर खरं तर याचं विकृत रूप प्रसिद्ध होतंय, झालेलं आहे। आम्ही आज शासनाकडे हे निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय की शासनानं याची गंभीर दखल घेऊन बांगलादेशमधल्या हिंदूंचं संरक्षण करावं, त्यांना भारताचं नागरिकत्व सुलभरित्या द्यावं आणि त्यांचं संरक्षण होईल याची काळजी घ्यावी। जी घुसखोरी चालू आहे बांगलादेशमधून भारतामध्ये, ती अनेक वर्ष चालू आहे, त्याच्यावरती गांभीर्यानं पाहावं। ही घुसखोरी झाली नाही पाहिजे आणि आपल्या भारतामध्ये आलेले जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना हाकलून देण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे। आज वडूजसारख्या ठिकाणी देखील बांगलादेशींचं अस्तित्व आम्हाला अनुभवाला आलेलं आहे। प्रशासनानं हे गांभीर्यानं घेऊन ह्याची गुप्तचर यंत्रणांमार्फत, त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी। बांगलादेशमधले मजुरीसाठी येणारी माणसं परत आमच्याच उरावरती बसतील अशी स्थिती
वडूजसारख्या ठिकाणी सुद्धा होऊ शकते. याचं गांभीर्यानं म्हणजे काय म्हणूया, कृतीच्या स्तरावरती काहीतरी कार्य केलं पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो आणि साहेबांच्या हातामध्ये हे निवेदन प्रस्तुत करतो. हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपल्या देशातील आपलाच एक भाग असलेला बांगलादेश आपल्या हिंदूवर कसा अत्याचार करत आहे याचे उदाहरण हे सगळे आपला देश पाहतोय. आपल्या हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत, हिंदूवर अनेक स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत. सरकारने बांगलादेशी घुसखोरी थांबवली पाहिजे. हिंदूवर जे आता अन्याय चालू आहे, आपण सगळे मिळून एकच नागरिक आहोत, पण नागरिकाने भारत देशातील आम्ही सगळे नागरिक आहोत. जातीभेद कुठलाही करता कामा नये ह्या देशात. ह्या देशात मुसलमान असो, हिंदू असो, सर्व असो, सर्वांनी बाईंच्या विचाराने राहिले पाहिजे. देशातील एकता अखंडित राहिली पाहिजे. देशातील एकता अखंडित राहिली पाहिजे. गाझासारख्या ठिकाणी जर का इस्रायलकडून बॉम्बस्फोट झाले तर इथले त्या धर्मीय, त्यांचे स्वकीय धर्मीय संपूर्ण 55 राष्ट्रांमध्ये उद्रेक करतात. पण आज आपले बघायला गेलं तर बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत ते कुठली जात बघून होत नाही, तर फक्त ते सनातनी आहेत. आणि त्या सनातनी या नात्यानं आपण त्यांच्या पाठीमागं एकरूपपणे त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. सकल हिंदू समाज म्हणून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांना समर्थन देण्याची गरज आहे. तर आजकाल हिंदूंवरती अत्याचार होत आहे बांगलादेशाकडून. अतिशय भीषण अत्याचार होत आहेत. खूप लज्जास्पद प्रकारची भावना आहे. खरोखर हिंदूंनी सावध झालं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, एवढंच माझं सांगणं. बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर ठरवून अत्याचार होताना दिसून येत आहे. तर या कामी आपल्या सरकारनं विशेष लक्ष घालून त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणून या कामी पायबंद घालावं अशी मागणी करतो. आणि या निषेध प्रकरणी सर्व स्तरातून हा निषेध झाला पाहिजे असे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.